हॅलो एव्हरीवन. आता प्रत्येक वारंवार आपल्याला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. आलं लक्षात. एक्झाम्पलमध्ये असेल, प्रॅक्टिकली किंवा थेरॉटिकली, तर त्या गोष्टी तुम्हाला आणखी जास्त समजाव्यात यासाठी ही सेपरेट एका पेजचा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. त्याच्यात मीन कसं काढायचं, व्हेरिएशन्स कशा शोधायच्या, स्टँडर्ड डेव्हिएशन कसं काढायचे आणि मग त्याच्यावरून कोइफिशियंट जो आहे व्हेरियन्सचा तो कसा काढायचा तो आपल्याला इथं बघायचा आहे. इन स्टॅटिस्टिकल टर्म, continuous variables are described by means of and measures of variations to describe the different types of the variations, standard deviation, variance and coefficient of variation can be used. How this mean has been calculated? मीन कसा कॅल्क्युलेट करायचा? समजा आपण एक 5 प्लॅन्ट घेतलेले असतील आणि त्या 5 प्लॅन्टची 5 ऑब्झर्वेशन्स वेगवेगळी घेतलेली असतील की प्रत्येक प्लॅन्टवरती फ्लावर किती आहेत, एकावरती 4 आहेत, दुसऱ्यावरती 36 आहेत. ही जो डाटा आपण तयार केलेला आहे, ह्या डाटाचा मीन कसा काढायचा तो हे जे फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला वापरायचा. एक्स बार इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 प्लस एक्सेट्रा xn डिवायडेड बाय n. n म्हणजे टोटल ऑब्झर्वेशन 5 आणि तदनंतर ह्याची ही वरच्यांची बेरीज म्हणजे हे 4 अधिक 36 आले लक्षात. अशा 210 भागिले 5 बरोबर आला 42. हा 42 काय आला? मीन आला. म्हणजे समेशन्स ऑफ मीन आपण ह्याच्यामध्ये शिकलेलोच आहोत. कुठं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन डाटामध्ये तिथं समेशन लिहिलेलं आहे, याच्या पुढं फक्त समेशनचं चिन्ह आहे. आले लक्षात. तर तो समेशन नाही, एकच दोन्ही. हा जो एक्स बार आहे तो आले लक्षात. म्हणजे हा मीन आपल्याला काढतात किंवा मीन मोडमध्येही मीन काढायला मी सांगितलेलं आहे. तिथंही मी शिकवताना बोललेलं आहे. तिथलाही डाटा अशाच पद्धतीने आहे. म्हणजे हे वारंवार येतं आणि त्यासाठी तुम्हाला हे पाठांतर करावं लागेल, लक्षात ठेवावं लागेल. तो व्हेरियन्स जो आहे तो व्हेरियन्स कसा कॅल्क्युलेट करायचा? तर समेशन ऑफ एक्स आय मायनस एक्स डिव्हायडेड बाय कॅपिटल एन मायनस 1. आता कॅपिटल हा एन कुठला आहे? तर हे एकूण 5 ऑब्झर्वेशन्स किंवा हे आयटम्स आहेत ते 1 2 3 4 आणि हे 5. हा झाला काय झाला? कॅपिटल एन झाला. आले लक्षात. आणि हा कुठला आहे? हा x1 पहिला आणि हा x बार आलेला डिफरन्स, दॅट इज द मीन 42. ह्याचा वर्ग करायचा. त्याच्यावरून आपल्याला काय निघत असते? हा स्टँडर्ड डेव्हिएशन मिळत असते. आले लक्षात. आणि ह्याच्यावरून इथं फक्त काय करायचं? एक्स मायनस एक्स म्हणजे हा जो पार्ट आहे तो ह्याच्याशी रिलेटेड असतो. म्हणजे हे दोन्हीही हे करत असताना आपण ह्याच एक्झाम्पलमध्ये व्हेरिएशन्स कसा कॅल्क्युलेट करायचा, स्टँडर्ड डेव्हिएशन कसं कॅल्क्युलेशन करायचं हे इथं आपण शिकणार आहोत. आले लक्षात. ह्या एक्झाम्पलमध्ये आपण 5 व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत. प्रत्येक प्लांटला हे 4 फ्लावर्स. आले लक्षात. दुसऱ्याला 36 45 50 75 हॅज बीन कॅल्क्युलेटेड. आले लक्षात. म्हणजे हे काय झालेले आहेत? आपण आपले आयटम्स घेतलेले आहेत, म्हणजेच हे ऑब्झर्वेशन्स झाले. हे ऑब्झर्वेशन्स किती आहेत? एकूण 5 म्हणून n इक्वल टू 5 आणि मीन किती काढलेला आहे? हा 42. तो मीन 42. आले लक्षात. आता ह्या व्हॅल्यूज ज्या लागणार आहेत ह्या व्हॅल्यूज आपल्याला काढून घ्यायसाठी आपण एक टेबल तयार करायचा. हा टेबल अशा पद्धतीने तयार करून मी घेतलेला आहे. आले लक्षात. एक्स आय आणि मायनस एक्स आय म्हणजे हे ऑब्झर्वेशन 4 36 75 आणि मग एक्स आय वजा एक्स म्हणजे हे एक्स 42. 4तनं हे किती गेले बाळानो? 42 गेल्यानंतर वजा 38 राहतं. वजा वजा अधिक म्हणजे 38चा वर्ग किती आला? 1444. तसंच 36चा वजा 6 गुणिले वजा 6 म्हणजेच वजा 6चा वर्ग वजा वजा अधिक 36 आला. आले लक्षात. 45 ह्या एक्स आयमधला हा एक्स आय मायनस एक्स किती आला? 3. 3चा वर्ग आला 9. इथं आला 8. 8चा 64. 33चा 1089. आणि टोटल मग एक्स आय किती आहेत म्हणजे ह्यांची बेरीज करायची. 210 आली. ते आपल्याला पुढं मागं लागणारच असते. आणि समेशन्स ऑफ एक्स आय मायनस एक्स त्याचा वर्ग हे सगळ्यांची बेरीज आपण केल्यानंतर किती येते? 2642. तर ह्या 2642मधून जे आलेलं आहे ते काय आलेलं आहे त्याच्यातून आपण व्हेरियन्स काढायचा. आलं लक्षात. म्हणजे 2642
समेशन्स ऑफ एक्स आय मायनस एक्स स्क्वेअर डिव्हायडेड बाय 4 म्हणजे n-1 वर सांगितलेलं आहे तसं n-1 म्हणजे 5मधनं 1 वाजा गेल्यानं 4 राहत असतं. आलं लक्षात. हे की त्याला 660.5 आला. आणि द स्टँडर्ड डेव्हिएशन मग 2642 किती तर 2642 अंडर रूट ऑफ 2642 डिवायडेड बाय 5 ते झालं 32.5. मग स्टँडर्ड डेव्हिएशन आपल्याला आल्यानंतर मीन माहीत असल्यानंतर व्हेरियन्स माहीत असल्यानंतर आपल्याला पूर्णपणे कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन्स काढता येतो. हा कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन्स म्हणजे काय स्टँडर्ड डेव्हिएशन डिवायडेड बाय द मीन. आले लक्षात. आता त्याचा हा फॉर्म्युला CV इज इक्वल टू डेल्टा डिवायडेड बाय हे म्यू दॅट इज द मीन. आलं लक्षात. मग हे 32.5 भागिले 42 बरोबर 0.77. आता 0.77ला 100नं भागितल्यानंतर गुणिल्यानंतर त्याचा काय येईल पुन्हा आपल्याला पर्सेंटेज येईल. तो पर्सेंटेज किती आहे तो इथं सांगितलेला आहे इलिस्ट्रेशनमध्ये. इन दिस केस म्यू इज द इंडिकेशन फॉर द मीन अँड द कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन इज 32.5 डिवायडेड बाय 42 इज इक्वल टू 0.77. दिस मीन्स दॅट साईज ऑफ द स्टँडर्ड डेव्हिएशन किती साईज आली त्याची 77% आली. उत्तर आले आपले 0.77 म्हणजे हा कोइफिशियंट व्हेरिएशन पॉईंटमध्ये आलेला आहे. त्याचं पर्सेंटेज करत असताना 100च्या पटीत किती आलं 77% ऑफ द साईज ऑफ मीन. दिस इम्प्लायज दॅट यू सी अ लॉट ऑफ डिफरन्सेस अमंग द प्लांट्स ऑर ॲनिमल्स किंवा कुठलाही तुम्ही ऑब्झर्वेशनचा ट्रायट घेतला असेल तर त्या पद्धतीनं व्हेन 5 व्हॅल्यूज अबाव आर द व्हॅल्यूज ऑफ द ट्रायट्स ऑफ 5 प्लांट्स ऑर ॲनिमल्स. आता इथं सगळं आपण प्लांटविषयी बोलत असतो. आता कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन्सबद्दल आणखीन माहिती जर सांगायची झाली तर कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन इज नथिंग बट रिलेटिव्ह स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशन आपण काढलं आलं लक्षात मग असे त्याचा हा रिलेटिव्ह स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजेच कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन. आले लक्षात. मग तो कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन 0.77 आलेला हा रिलेटिव्ह स्टँडर्ड डेव्हिएशन आहे. इट इज अ स्टॅटिस्टिकल मेजर ऑफ द डिस्पर्शन डाटा पॉईंट्स अराउंड द मीन. मीनच्या भोवती असणारा डाटा. द मेट्रिक इज कॉमनली यूज टू कम्पेअर द डाटा डिस्पर्शन बिटवीन द डिस्टिंक्ट सिरीज ऑफ डाटा. दिलेली सिरीज ऑब्झर्वेशन्स आहेत किंवा त्या ॲटमच्या आहेत त्या डाटावरती हे काढलेला मीन आणि मीनचा आलेला हे रिलेटिव्ह स्टँडर्ड डेव्हिएशन. अनलाईक द स्टँडर्ड डेव्हिएशन दॅट मस्ट बी ऑलवेज टू बी कन्सिडर्ड इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द मीन ऑफ द डाटा. म्हणजे त्या डाटाशी जर कम्पेअर केलं तर आपल्याला जास्तीत जास्त चांगली माहिती व्यवस्थित आपल्याला मिळू शकते की किती व्हेरिएशन्स आहेत. म्हणजे मीन काढतोच आपण मध्य पण त्याच्यापेक्षाही व्हेरिएशन किती आहे कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन ते आपल्याला काढता येत असतं. द कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन प्रोव्हाइड्स ए रिलेटिव्हली सिम्पल अँड क्विक टूल टू कम्पेअर द डिफरंट डाटा सिरीज. तर अशा पद्धतीनं डिफरंट डाटा सिरीजचं आपल्याला काय करता येत असतं कंपॅरिझन करून पूर्णपणे कोइफिशियंट व्हेरिएशन काढता येतो. व्हेरियन्स कॅल्क्युलेट करता येतात. स्टँडर्ड डेव्हिएशन काढता येतं. मीन मोडमधला मीन काढता येत असतो. आले लक्षात. हे कायम लक्षात ठेवा. प्रत्येक वेळेला लागणार आहे आणि पुन्हा हे शिकवलं जाणार नाही. ह्या गोष्टी पुढं जसं जाईल तुम्ही MSCला जावा पुढं जावा रिसर्चमध्ये जावा हे तर भयंकर ताप देत असते रिसर्चमध्ये. मी पाहिलेलं आहे मी केलेलं आहे हे सगळं. आले लक्षात. तर हे आत्ताच घटवून घ्या. थँक्यू.